सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माहूर गडावर सध्या भक्तिभाव, उत्साह आणि अध्यात्माचा संगम पाहायला मिळत आहे. श्री दत्तात्रय संस्थान दत्तशिखर माहूरगड येथे परमपूज्य श्री 1008 महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्तनाम सप्ताह आणि पंचक्रोशी परिक्रमा यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा 3 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण शुक्ल नवमी पासून सुरुवात झाला असून 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी काकड आरतीने मंगलमय सांगता होणार आहे. या सप्ताहातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या निमित्ताने 8 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आलेली पंचक्रोशी परिक्रमा यात्रा. दुपारी 4 वाजता दत्तशिखर मंदिरातून या यात्रेला प्रारंभ झाला. यापूर्वी श्री दत्त महाराजांची पूजन विधीपूर्वक आरती करण्यात आली. सर्व तीर्थस्थानाहून पवित्र तीर्थ आणून दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परमपूज्य श्री 1008 महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या आशीर्वादाने यात्रेला शुभारंभ झाला. संस्थानच्या वतीने भाविकांना दुपारी 3 वाजेपर्यंत दत्तशिखर येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्यास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. पंचक्रोशी परिक्रमा यात्रेत सर्व तीर्थ, कमंडलू कुंड, कालेश्वर महादेव, सयामाता, गरुड गंगा, मातृतीर्थ तलाव, विष्णुपद मठ, झंपटनाथ कालभैरव, माहूर मारुती मंदिर, कपिलेश्वर मंदिर, सोनापीर, कवठापीर मंदिर, पांडवलेनी, भीमतीर्थ, आनंद मठ, पुरुषोत्तम भारती, चंचल महाराज मठ, बद्रिका आश्रम, देव देवेश्वरी मंदिर, जुना वज्रा मार्ग, कैलास टेकडी, शेख फरीद, वज्रा मारुती ग्रामदेवता, दत्त मांजरीवाडा, अमृतेश्वर कुंड, अनुसया माता, रेणुका माता आणि शेवटी दत्तशिखर मंदिर येथे परिक्रमेची सांगता झाली. या दरम्यान माहूर गडावर लाखो भाविकांची उपस्थिती होती. परिसरात दत्त जय जयकार आणि जय अनुसया मातेच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. भक्तांनी विविध वेशभूषा, पताका आणि पालख्या घेऊन यात्रेत सहभाग घेतला. सह्याद्री पर्वत भक्तांनी गजबजून गेले होते. लाखोंच्या गर्दीचा विचार करून प्रशासनाच्या वतीने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्था उत्तम प्रकारे पार पाडली गेली. दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज, चिंतन महाराज, ऋषिकेश जोशी, रवी जोशी तसेच दत्तशिखरवरील साधू संत, संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. या सोहळ्यामुळे माहूरगड परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा दरवळ पसरला आहे. नारळी पौर्णिमा आणि पंचक्रोशी परिक्रमेच्या निमित्ताने झालेले हे आयोजन भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.